डे 148 गाईज आज फायनली करतोय वायफाय ते पण रूम मध्ये. लई दिवसाचं ड्रीम कम्प्लीट होते कारण कमीत कमी 4-5 महिने झाले मी गेमिंगच्या सेटअपच्या नादात एवढं पार येडा होतोय ना काय सांगू तुम्हाला. आता फायनली आम्ही जागा वगैरे बघितले कुठं सेटअप करायचं काय, मग ते बघत होते पुढची प्रोसेस काय आहे. डायरेक्ट त्यांनी मोजून 10 मिनिटात वायफाय डायरेक्ट रूमवर आणून फेकला. कारण त्यांचं प्रोसेस आणि काम मला आवडलं कारण त्यांनी 10 मिनिटात माझं काम तयारी लागले. मग विषय काय त्यात नशीब टीव्ही वाला पण आलता. मग टीव्हीचं पण आपल्याला लावायचं होतं, बाकीच्या गोष्टी बघायच्या होत्या. त्यातल्या टेबल गेला मी चेतन भाऊला आणि अजय भाऊला पाटील बाहेर. मग ते लागले सेटअपच्या नादात. मग जिओ सेट तुम्हाला माहिती जिओ सेट भेटतो आपल्याला टीव्ही चॅनल, पण टीव्ही चॅनल थोडी बघणार आहे मी कशाला बोललोय काय. फायनली वायफाय लागलाय गाईज. आता विषय की रूमची हा अवस्था तुम्ही बघू शकता. मग ते चेक करतो ते वायफाय वगैरे आणि ओटीपी त्यांना लागतो कारण ते करतात टीव्ही सेटअप. गाईज लाईफ मध्ये एवढे अडथळे आलेत ना. आता टेबल फायनली कमीत कमी 6 महिन्यानंतर मी घेतोय. टेबल घ्यायची अपेक्षा नव्हती, माझ्याकडे जुना टेबल वापरतो चेतन भाऊच असते, पण नशिबाने टेबल पण घेतोय नवीन. ते पण बघू शकता तुम्ही कसा वाटतं टेबल नक्की कमेंट मध्ये सांगा. विषय म्हणजे अजून आपलं गेमिंगचा सेटअप झालेला नाही कारण मदरबोर्ड आलेलंच नाहीये. मग एक होल वगैरे पाडून घेतलं ते पण टेबलला आणि रूमच्या येऊन बसलो तो निवांत कारण बघत भारी वाटलं एकतर की एलईडी लागली, वरून वायफाय लागलाय. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू कळतील. त्यात मी सेट चेक करत होतो, मनात मला विचार भारी वाटत होते की आज काहीतरी फायनली आपलं सेटअप होतोय. मग भेटूया आपल्या ब्लॉगमध्ये अजून काय काय नवीन गोष्टी अपग्रेड करत. तेच ब्लॉगिंग आणि गेमिंग मी काय सोडणार नाही जोवर मला सक्सेस भेटत नाही तोवर. भेटूया आपल्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर.